भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळं भारतात शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो आणि शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो। आणि शेतीला जर एखादा जोड व्यवसाय असेल तर सोन्यावहिनी पिवळी शेतकऱ्यांची शेती होत असते। परंतु शेतकरी मित्रांनो, जवळपास 2 ते 3 वर्षापासून शेतीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे। तर बरेच शेतकरी शेती सोडून आता जोड व्यवसायाकडे सुद्धा वळताना दिसत आहे। पण आता व्यवसाय करायला भांडवल नाही म्हणून बरेच शेतकरी डोक्यातून काढून टाकतात। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता म्हशीच्या खरेदीवर 80,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे। तर हे अनुदान फक्त कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना मिळत असून कोल्हापूरमधील वारणा दूध संघाचा हा उपक्रम सुरू केला आहे। तर आता लवकरच हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये राबवला जाणार आहे। मग आता काय आहे ही योजना, याची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। तर मित्रांनो, नेमकी आता ही अपडेट काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, दूध उत्पादन, आर्थिक उत्पन्न आणि शाश्वत शेतीसाठी शेतकरी म्हैस सांभाळत असतो। कमी दर्जाच्या चारावरही म्हशीचे पालनपोषण चांगल्या प्रमाणे केले जाते। म्हशीपासून दूध तर मिळतेच, याशिवाय तिचे शेणखत शेतीसाठी उपयुक्त ठरत असतं। यामुळं शेतीला जोडधंदा सुद्धा मिळतो। मात्र आजकाल म्हशीच्या किमती वाढल्यामुळं बाजारात नवीन म्हशी खरेदी करताना शेतकऱ्यांच्या नाकी नव येत आहे। मात्र आता कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना वारणा दूध संघानं शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून एक मोठा निर्णय घेतला आहे। वारणा दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 70,000 रुपये अनुदानाबरोबर RA पाटील संस्थेकडून जादाचे 10,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना देणार आहे। मग आता म्हैस खरेदी करणारा शेतकरी जर वारणा दूध संघाचा कर्मचारी असेल तर अमृत सेवक संस्थेकडून त्याला जादाचे 10,000 रुपये हे अनुदान मिळणार आहे। तर एवढंच नाही तर RA पाटील संस्थेच्या माध्यमातून आणखी 1.5 लाख रुपयाचे कर्जही शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, याची संपूर्ण अपडेट माहिती दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी दिली असून तर आता कोणकोणत्या जातीच्या म्हशी उपलब्ध असणार आहेत, म्हणजेच याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातीवंत जनावरं स्वस्त किमतीमध्ये यासाठी वारणा दूध संघानं जातीवंत, त्यामध्ये मुर्रा असेल, महसना असेल, या जातीच्या म्हशी संघाच्या गोट्यावर आता विक्रीस उपलब्ध केल्या जाणार आहे, असं वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगितलंय। यावेळी संस्थेचे सर्व संचालक, पशुवैद्यकीय विभाग प्रमुख डॉक्टर JB पाटील, संकलन व्यवस्थापक डॉक्टर अशोक पाटील, अमृत सेवक संस्थेचे सचिव उदय निकम, RA पाटील संस्था सचिव राजगोंडा पाटील आदी यावेळेस उपस्थित होते आणि ही माहिती त्यांना दिली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण दिली ही माहिती इंटरनेटच्या सहाय्याने घेतली आहे। त्यामुळं तुम्ही या संदर्भात वारणा दूध संघ यांच्यासोबत चौकशी करून याचा संपूर्ण आढावा सुद्धा घेऊ शकता। आणि कोल्हापूर भागामध्ये जेही शेतकरी वारणा दूध संघाशी जोडलेले असेल त्या शेतकऱ्यांसाठीच ही योजना आहे। परंतु ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार असून महाराष्ट्रामध्ये सुरू व्हायला अद्याप याला वेळ आहे। त्यामुळं कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा, असं वारणा दूध संघ यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये जी माहिती आपण मेन्शन केली ही माहिती इंटरनेटच्या सहाय्याने घेतली आहे। याची संपूर्ण चौकशी, संपूर्ण आढावा घेऊनच तुम्हाला समोरचा निर्णय घ्यायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही शेतकरी आहात आणि मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर शेती संदर्भातील घडामोडी असेल, शासकीय योजनेची व्हिडिओ असेल, याची संपूर्ण माहिती आपण फ्रीमध्ये देत असतो। म्हणून याची अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा।